नमस्कार सगळ्यांना, मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। तर बघा, आज आपण प्रिन्स कट ब्लाउजचं संपूर्ण स्टिचिंग मराठीमधून बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता पहा। अगदी सोपं शिवायला आहे प्रिन्स कट, खूप छान शिवून होतो तयार। तर हा कोपरापर्यंत स्लीवचा हा ब्लाउज आहे आणि अस्तरचा ब्लाउज आहे। तर या ब्लाउजच्या कटिंगचा व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तर तो नक्की बघा। आणि आता आपण स्टिचिंग करणार आहोत। पहिल्यांदा पाठीमागचा भाग स्टिच करणार आहोत। तर मेन ब्लाउज पीसचं जे कापड आहे त्याची सरळ बाजू वरती आहे आणि त्याच्यावरती मी अस्तरचं कटिंग ठेवलेलं आहे आणि खालच्या कमरेच्या साईडला इथं अशी टेप मारून घ्यायची आहे, साधारणतः अर्ध्या इंचावरती। अशी एक्स्ट्राचं कापड असेल तर ते कटिंग करून घ्यायचं आहे, कारण आपण ब्लाउज पीसचं जे कापड असतं ते थोडंसं एक्स्ट्राच घेत असतो। तर आता टिप मारून झाल्यानंतर एक्स्ट्राचं कापड आपण कटिंग केलं आणि असं बघा उलट साईडनं फोल्ड करून आणखी अर्ध्या इंचावरती अशी टेप मारून घ्यायची आहे। या पद्धतीमध्ये एक्स्ट्राची कंबरपट्टी वगैरे लावावी लागत नाही। तर खालच्या साईडनं कंबरेचा जो भाग आहे तो लॉक होऊन जातो बघा। तर आता वरती गळ्याच्या साईडला सुद्धा बरोबर गळ्याच्या आकाराला टिप मारून घ्यायची आहे, साधारणतः पाव इंचावरती टिप मारायची आहे। जादा पण घ्यायचं नाही, आतमध्ये कापड पाव इंच पुरेसं होतं। तर पूर्ण गळ्याच्या आकाराला इथं टिप मारून घ्यायची आहे व्यवस्थित। तर इथं आपली टिप मारून झालेली आहे गळ्याच्या आकाराला। तर आता आपल्याला पूर्ण जो भाग आहे तो एकमेकांना जोडून घ्यायचा आहे, म्हणजे अस्तरचा आणि ब्लाउज पीसचा। तर कडेने असं टिप मारून घ्यायची आहे दोन्ही साईडला पण, आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कटिंग करायचं आहे बघा इथं। तर मैत्रिणींनो, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। खूप सारे स्टिचिंग रिलेटेड व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत। तर इथं बघा टक्स पॉईंटच्या टिपा मारून घ्यायच्या आहेत व्यवस्थित, शोल्डरचा मध्य करायचा आणि त्याच लाईनमध्ये खालच्या साईडला टक्सच्या टिपा मारायच्या आहेत। टक्सच्या टिपा व्यवस्थित एंडलॉक करायच्या आहेत। टक्सची उंची 3.5 घ्यायची आहे, रुंदी अर्धा इंच घ्यायची आहे। तर बघा टिपा व्यवस्थित इथं एंडलॉक केल्या। या पद्धतीने इथंपर्यंत आपला पाठीमागचा भाग तयार झालेला आहे। तर आता पुढचे भाग घेऊया। तर हा प्रिन्स कटोरीचा साईड पीस आहे, तो घ्यायचा। दोन भाग आहेत बघा दोन्ही साईडचे। तर अस्तरचे त्याच्यावरती व्यवस्थित ठेवून द्यायचे, कडेने टिप मारायची आणि एक्स्ट्राचं कापड कटिंग करायचं आहे। तर याला सुद्धा प्रिन्स कटोरीला सुद्धा त्याच पद्धतीने करायचं आहे, अस्तरचं वरती ठेवायचं। तर या पद्धतीमध्ये बघा कडेने टिप मारायची, एक्स्ट्राचं कापड कटिंग करायचं आहे। तर इथं बघा हे जे मी बोट दाखवलेलं आहे ती मुंडेची साईड आहे आणि उजव्या हाताचं जे बोट आहे ती गळ्याची साईड आहे। तर ते लक्षात घ्या, म्हणजे आपल्याला प्रिन्स कटोरी नक्की कुठे जोडायची आहे ते लक्षात येतं। तर मुंडेच्या साईडला आपली प्रिन्स कटोरी जोडली गेली पाहिजे, म्हणजे माझ्या डाव्या हाताच्या बोटाच्या साईडला प्रिन्स कटोरी जोडली गेली पाहिजे या पद्धतीने। नाहीतर इथं जे नवीन आहेत ते चुकतात बरं का, कारण ते चुकून गळ्याच्या साईडला कटोरी जोडून घेतात। तर हा म्हणजे प्रॉब्लेम होतो जे नवीन प्रिन्स कटोरी ब्लाऊज शिवत आहेत त्यांना। तर आणखी एक इथं मी टिप मारून घेते, म्हणजे छान असं सिक्युअर करून घेते। आणि इथं आता बघा आपण डबल टिप मारून घेतलेली आहे। तर एक्स्ट्रा कुठे थोडंफार इकडं तिकडं कापड असेल तर ते कटिंग करायचं। तर सेम याच पद्धतीने दोन्ही भाग इथं मी स्टिच करून घेतलेली आहे। तर ही पट्टी आहे ती 2 इंच रुंदीची आहे, पाव इंच दुमडून टिप मारून घेतलेली आहे एका साईडला पाव इंच दुमडून। तर ती या साईडला इथं मी अगोदर जोडून घेते। तर आणि ती पट्टी आता आपल्या साईडला अशी फोल्ड करायची आणि दाबटीप देऊन घ्यायची आहे। तर ती हुक पट्टी आपली तयार झाली। मी शिवत असताना डाव्या साईडला जो भाग येतोय माझ्या हाताच्या, म्हणजे डाव्या साईडला जो भाग येतो त्याला आपण हुकपट्टी केली आणि उजव्या हाताला जो भाग येतोय त्याला लूपपट्टी करायची आहे। तर ती पट्टी आतल्या साईडला जोडायला चालू करायची आहे, एक्स्ट्राची पट्टी कटिंग करायची आहे बघा इथं। आणि नंतर ही पट्टी
वरच्या साईडला आपल्याला घ्यायची आहे. तर त्या अगोदर इथं 5 खुणा करायच्या आहेत. खालची खूण साधारणतः अर्धा इंच सोडून करायची आहे आणि वरची खूण पाव इंच सोडून करायची आहे. बाकी मधल्या खुणा ह्या समान अंतरावरती याव्यात या पद्धतीने करायच्या आहेत. तर पट्टी फोल्ड करून वरच्या साईडला घेतली आणि इथं त्रिकोणी बॉक्स करायचे आहेत. व्यवस्थित असं कापड फिरवून त्रिकोणी बॉक्स तयार करून घ्यायचे आहेत. छान असं 5 त्रिकोणी बॉक्स तयार करून घ्यायचे आहेत. तर बघा, आपल्या हाताच्या डाव्या साईडला हुक पट्टी केली, उजव्या साईडला लूप पट्टी केली. तर बटन काज असेल तर ते सुद्धा असंच करायचं असतं. डाव्या साईडला बटन पट्टी, उजव्या साईडला काज पट्टी. या पद्धतीनं इथं आपले आता 5 बॉक्स तयार होत आलेले आहेत. तर इथं आपण 5 बॉक्स तयार करून घेतले. एक्स्ट्रा कुठे पट्टी राहिलेली असेल तर ती कटिंग करून इक्वल करून घ्यायचं आहे. उंची मोजायच्या आहेत दोन्ही भागांच्या, तर समान आहेत. तर आता खालच्या साईडला इथं एक पट्टी जोडूया, म्हणजे कमरेचा भागही लॉक होऊन जातो. एक्स्ट्राची पट्टी कटिंग केली, थोडीशी पट्टी आतमध्ये फोल्ड करून टिप मारली आणि ती पट्टी आता बघा ब्लाऊजच्या आतल्या साईडला आतमध्ये घेतली आणि दाब टीप देऊन घ्यायची आहे. कमरेचा भाग लॉक होऊन जातो. दोन्ही भागाला सेम याच पद्धतीने पट्ट्या ज्या आहेत त्या जोडून घ्यायच्या आहेत. तर ह्या सुद्धा पट्ट्या मी जोडते त्या सुद्धा 2 इंच रुंदीच्या, पाव इंच दुमडून टिप मारून घ्यायच्या असतात. पण याला काठ आलेले आहेत म्हणून मी याला टिपा मारलेल्या नव्हत्या, काठ आलेले आहेत त्यामुळे. तर दुसऱ्या भागाला सुद्धा आपण इथं पट्टी जोडून घेणार आहोत. तर काठ आलेले असले की नाही टिप मारली तरी चालतं, कारण काठ असले की धागे उचकटत नाही. तर याला काठ आलेले म्हणून मी टिप मारलेली नव्हती. तुम्ही टिप मारून घ्या पट्टीला. तर एक्स्ट्रा थोडंसं मला वाटतं एक पाव इंचाचा फरक पडतोय म्हणून ते पण मी कटिंग केलं. तर आता पाठीमागचा भाग घेतला आणि इथं पुढच्या भागावरती बरोबर ठेवला, म्हणजे पाठीमागचा आणि पुढचा दोन्ही सरळ बाजू एकमेकांवरती आल्या. या पद्धतीने दोन्ही साईडला शोल्डर पाशी जोडून घ्यायचं आहे. बघा, छान असं. तर आता इथं तिरकस पट्ट्या घेतलेल्या आहेत, म्हणजे ओढल्या की ताणल्या जातात. तर ह्या पट्ट्या एकमेकांना जोडून घ्यायच्या आहेत. बघा, छान असं इथं जोडून घ्यायच्या. तर तिरकस पट्ट्यामुळे पायपिंग छान होतं म्हणून तिरकस पट्ट्या घ्यायच्या. जोडल्यानंतर जे काठ येतात दोन्ही साईडला ते कट करून घ्यायचे आणि आवश्यक तेवढ्या पट्ट्या एकमेकांना जोडून घ्यायच्या आहेत. तर इथं मी जोडून घेते आणि या पट्टीला सुद्धा कडेला पाव इंच दुमडून टिप मारून घ्यायची आहे. असं या पद्धतीने पाव इंच दुमडून टिप मारून घ्यायची आणि ही पट्टी आपण पायपिंगसाठी वापरणार आहोत. तर आता पट्टी जोडून घेऊया अगोदर पूर्ण गळ्याच्या आकाराला. म्हणजे बघा, हुक पट्टीपासून चालू करायची पट्टी जोडायला अशी व्यवस्थित पूर्ण पुढच्या गळ्याला पाठीमागच्या गळ्याला ती म्हणजे लूक पट्टीपासून चालू करायची ती हुक पट्टीपर्यंत. तर इथं मी जोडून घेतलेली आहे ही पट्टी आणि याला आता आपण कट देऊन घेऊया. कट देताना आपण काळजी घ्यायची, आपण जे पट्टी जोडताना टिप मारलेली होती ती कट होऊ द्यायची नाही. या पद्धतीने पट्टी जी आहे ती जोडून घ्यायची आहे छान अशी. तर बघा, आपण लूक पट्टीपासून चालू केलं ते हुक पट्टीपर्यंत पट्टी जोडून घेतली. तर आता पायपिंग करून घेऊया. ती पट्टी खालच्या साईडला अशी फोल्ड करायची आणि तुम्हाला पायपिंगचा केवढा आकार ठेवायचा आहे त्यानुसार पट्टी खालच्या साईडला फोल्ड करायची आणि व्यवस्थित अशी बरोबर तिथे गोल तयार होतो बघा, छान असा बारीक गोल तयार होतो. त्याच्या खाचेमध्ये बरोबर आपली टीप गेली पाहिजे. या पद्धतीने टीप मारायची आहे. बघा इथं. आणि थोडंसं पायपिंग तुम्हाला मोठं पाहिजे असेल तर थोडीशी पट्टी कमी फोल्ड करा, नाजूक पाहिजे असेल तर जादा फोल्ड करा, काहीच अडचण नाही. आणि असा पूर्ण कोट किंवा पायपिंग जे आहे ते लूक पट्टीपासून हुक पट्टीपर्यंत तयार करून घ्यायचं आहे. तर इथं पूर्ण पायपिंग मी करून घेतलेलं आहे. तर आता बाहीसाठी आपण स्लीव्ज शिवून घेऊयात अगोदर.
तर आता बघा मेन ब्लाऊज पीसचं जे कापड आहे त्याची सरळ बाजू आहे वरती आणि त्याच्यावरती अस्तरचं कटिंग ठेवलेलं आहे. खालच्या साईडला टिप मारून घ्यायचे आहे आणि एक्स्ट्राचं कापड कटिंग करायचं आहे. आणि सेम याच पद्धतीने दुसरी बाहीसुद्धा आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे. तर इथं एक्स्ट्राचं कापड आपण कमी करून म्हणजे कट करून घेऊयात. नंतर बाही ओपन करायची, त्यानंतर फोल्ड करायची आणि खालच्या साईडला टिप मारून घ्यायची. तर अगदी कडेला सुद्धा तुम्ही टिप मारू शकता. मी थोडंसं पाव इंचावरती तर टिप मारते, मला ते आवडतं म्हणून तुम्ही कडेला अगदी दाबटीप देऊ शकता. तर आता इथं पूर्ण भागाला अशी बाही जोडून घ्यायची आहे, कडेने टिप मारायची आणि एक्स्ट्राचं कापड कटिंग करायचं. सेम याच पद्धतीने दोन्ही बाही मी स्टिच करून घेतलेल्या आहेत. तर त्या आपण आता ब्लाऊजला जोडून घेणार आहोत. तर जोडताना पुढचा मुंडा बाहीचा तो पुढच्या साईडलाच आला पाहिजे आणि पाठीमागचा मुंडा पाठीमागच्या साईडलाच आला पाहिजे. तर बाही उंची एकदा चेक करा, इथे मध्यावरती कट द्या म्हणजे आणि फोल्ड करून बाही मुंड्यामध्ये कमी झाला अंतर आहे का ते पण बघा, जसं की मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं. तर इथं बघा मोठा जो मुंडा आहे तो पाठीमागच्या साईडला, बाहीचा मोठा मुंडा पाठीमागच्या साईडला आणि खोल मुंडा पुढच्या साईडला. तर असंच बाही जोडायची आहे. बाही जोडताना काळजीपूर्वक जोडायची आहे. जर उलट बाही आपण जोडली तर ब्लाऊज हा टाईट होतो, तर ते आपल्याला होऊ द्यायचं नाही. तर इथं बघा खोल मुंडा पुढच्या साईडला, ब्लाऊजच्या पुढच्या साईडला आपण जोडून घेत आहोत आणि मोठा जो मुंडा आहे तो पाठीमागच्या साईडला येतो. तर सेम याच पद्धतीने राहिलेल्या अर्ध्या भागाला आपण जोडून घेऊया. आणि बाहीला आणखी एक टिप मारून घ्यायची, डबल टिप मारायची बाही जोडताना, म्हणजे बाही एकदम सिक्युअरमध्ये लॉक होऊन जाते. तर सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा बाही जोडून घ्यायची आहे. बघा इथं हे आपण टिप मारून घेतली आणि आणखी एक टिप मारून घ्यायची. तर मैत्रिणींनो, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथं बघा बाही जोडली, दुसऱ्या साईडला सुद्धा आपण जोडून घेणार आहोत. तर दोन्ही बाही आपण जोडून घेतल्या. त्याच्यानंतर इथं मध्यावरती बरोबर शोल्डरवरती आपण फोल्ड केलं आणि कडेने टिप मारून घ्यायची दोन्ही साईडला. पण बघा या साईडला सुद्धा कडेने टिप मारून घ्यायची म्हणजे आपल्याला कवर शिलाई मारता येते. पहिल्यांदा आपण सरळ बाजूने टिप मारतोय, तर दोन्ही साईडला टिपा मारून घेतल्या. ब्लाऊज आता उलटा करूया आणि कडेला दाबटीप देऊन घेऊया दोन्ही साईडला. पण बघा कडेला एकदम दाबटीपा मारून घ्यायच्या आहेत. या पद्धतीने आपण कवर शिलाई ब्लाऊजला मारतो. तर इथं आपल्याला कडेला दाबटीप देऊन घ्यायची आहे दोन्ही साईडला पण. तर इथं आपण दोन्ही साईडला दाबटीप देऊन घेतल्या. तर आता फिटिंगची मापेसुद्धा टाकूया. तर जेवढी पण बाहीची तुमची रुंदी आहे त्याची निम्मी घ्यायची असते. तर इथं या ब्लाऊजची बाहीची रुंदी 10 होती म्हणून मी 5 इंचावरती इथं मी मार्किंग केलेलं आहे. छाती मापाचं 8.5 इंचावरती 34 साईजचा हा ब्लाऊज आहे म्हणून 8.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे, म्हणजे छातीचा चौथा. तर कमरेचा चौथा घ्यायचा. तर कमरेचा चौथा इथं 6.25 आहे म्हणून मी 6.25 इंचावरती मार्किंग करून तिन्ही पॉईंट जोडलेले आहेत. तर या साईडला सुद्धा सेम त्याच पद्धतीने मार्किंग करून तिन्ही पॉईंट जोडून घेतलेले आहेत. आणि आपल्याला आता याच्यावरती टिपा मारायच्या आहेत. तर टिपा आपण मारून घेऊया. 3-3 टिपा मारायच्या, म्हणजे कमी जादा झालं तर कस्टमरला आणि आपल्यालाही बरं पडतं. तर तिन्ही साईड 3-3 टिपा मी मारून घेतलेल्या आहेत. आणि आता ब्लाऊज सरळ करून तुम्हाला दाखवते. खूप छान ब्लाऊज आपला स्टिच करून झालेला आहे. मस्त असा अस्तरचा प्रिन्स कट ब्लाऊज आपण शिवलेला आहे. याच्या कटिंगचा व्हिडिओसुद्धा मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तर तो नक्की बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हीसुद्धा या पद्धतीने ब्लाऊज स्टिच करा आणि कसा शिवून तयार झाला ते मला कमेंटमध्ये सांगा. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.